विलास शिंदे हा काही भाजपच्या गुंडांना माझ्या घरावर चाल करून आला, त्यांना सोबत घेऊन आला, ही दगडफेक करून तोडफोड केली। तोडफोड करताना त्यांनी विचार देखील केला नाही की या घरामध्ये फक्त महिला आहेत, माझी अंधाई बाहेर बसलेली होती, तरी त्याने त्याला कुठल्या प्रकारची त्याला अशी दयामाया आली नाही आणि या गुंडाने दगडफेक करून शिवीगाळ केली। आणि तुम्ही कशा प्रकारच्या निवडणुका लढतात आणि कसे उद्या प्रचाराला येतात तुम्हाला बघतोच। पोलीस प्रशासन आणि सगळं या सगळ्या गोष्टीला आम्ही पोलीस प्रशासनाला सगळे ही माहिती सांगितलेली आहे, पोलिसांच्या गाड्या देखील आमच्याकडे आलेल्या आहेत। परंतु माझी मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे, आमच्या इथून कुठले 1-2 तरुणांना उचलून देखील त्यांनी नेलेलं आहे। हे आमच्या परिवाराचे जे सदस्य असतील त्याच्यापैकी कोणाला तरी उचलून नेल्याची माहिती मला मिळते। मी नेमका इथं नव्हतो, मी आत्ता आलो त्यावेळेस पोलीस गाडी देखील इथं आलेली होती। परंतु माझी या तुमच्या माध्यमातून धुळेकर मायबाप जनतेला कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतो आहे। वातावरण यांच्या विरोधात गेलेलं आहे, यांची सत्ता बसणार नाहीये। अनेक विलास शिंदे हा काही भाजपच्या गुंडांना माझ्या घरावर चाल करून आला, त्यांना सोबत घेऊन आला, ही दगडफेक करून तोडफोड केली। तोडफोड करताना त्यांनी विचार देखील केला नाही की या घरामध्ये फक्त महिला आहेत, माझी अंधाई बाहेर बसलेली होती, तरी त्याने त्याला कुठल्या प्रकारची त्याला अशी दयामाया आली नाही आणि या गुंडाने दगडफेक करून शिवीगाळ केली। आणि तुम्ही कशा प्रकारच्या निवडणुका लढतात आणि कसे उद्या प्रचाराला येतात तुम्हाला बघतोच। पोलीस प्रशासन आणि सगळं या सगळ्या गोष्टीला आम्ही पोलीस प्रशासनाला सगळे ही माहिती सांगितलेली आहे, पोलिसांच्या गाड्या देखील आमच्याकडे आलेल्या आहेत। परंतु माझी मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे, आमच्या इथून कुठले 1-2 तरुणांना उचलून देखील त्यांनी नेलेलं आहे। हे आमच्या परिवाराचे जे सदस्य असतील त्याच्यापैकी कोणाला तरी उचलून नेल्याची माहिती मला मिळते। मी नेमका इथं नव्हतो, मी आत्ता आलो त्यावेळेस पोलीस गाडी देखील इथं आलेली होती। परंतु माझी या तुमच्या माध्यमातून धुळेकर मायबाप जनतेला कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतो आहे। वातावरण यांच्या विरोधात गेलेलं आहे, यांची सत्ता बसणार नाहीये। अनेक